मित्रांनो, धन ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही स्कॅल्पिंग करू शकता. तर स्कॅल्पिंग काय असतं, कसं असतं, मी ते तुम्हाला पुढे जाऊन सांगेन. पहिले जे आहे आपल्याला उघडायचं आहे धनचं ॲप्लिकेशन. धनचं ॲप्लिकेशन लॉग इन केल्यानंतर तुमचं नाव वगैरे हे सगळे गोष्टी तुम्हाला येतील. तर तुम्हाला एक कन्फर्मेशन मिळून जाईल की तुम्हीच लॉग इन केलेलं तुमच्याच अकाउंटवरती. तर तुमच्याकडे जर धनचा अकाउंट नसेल तर लिंक जी आहे मी ॲज युजल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. पटकीने जावा आणि अकाउंट तुमचा बनवून घ्या. तर धनच्या होम पेजवर जे आहे तुम्हाला इथे लाईव्ह निफ्टी बँक जे आहे ते दिलेलं आहे. तुम्हाला बदलायचं असेल तर तुम्ही इथे फक्त क्लिक करू शकता आणि तुम्हाला जे काय हवं ते इंडेक्स जे आहे तुम्ही इथे लावू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी इंडिया विक्स लावलं आहे. त्याशिवाय इथे तुम्हाला पोर्टफोलिओ समरी पण दिलेली आहे धनची. तर तुम्ही ऑलमध्ये गेला तर तुमचे स्टॉक्स, म्युच्युअल फंड वगैरे जे काय आहेत ते सगळे एका जागी दिसतील. तुम्हाला वेगळं वेगळं बघायचं असेल तर ते पण अवेलेबल आहे. पण त्याचं प्रॉफिट जे आहे ते वर बघायला मिळतं. इन्व्हेस्टमेंट किती केली आहे, करंट व्हॅल्यू त्याची काय आहे हे पण इथेच बघायला मिळेल. त्याशिवाय तुम्हाला स्टॉक एक्सचेंजेसमध्ये जर ट्रेड वगैरे करायचं असेल तर त्याचा वेगळा सेक्शन तुम्हाला इथे अवेलेबल आहे. म्युच्युअल फंड बघायचे असेल ते तुम्ही बघू शकता. IPOचा सेक्शन वेगळा आहे. खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला अल्फा व्ह्यूचा सेक्शन आहे. BSE आणि NSEचे सगळे इंडेक्स जे आहेत तिथे तुम्ही बघू शकता ते पण आहेत. आणि मार्केटमध्ये मार्केट मूव्हर्स किती आहेत, काय आहेत, लुजर्स किती आहेत, 52 वीक हाय, 52 वीक लो आणि तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काय काय आहेत हे सगळं तुम्हाला होमपेजवरतीच बघायला मिळेल. तर तुम्हाला जास्त खोदत बसायची गरज नाही कुठली पण गोष्ट धनच्या ॲप्लिकेशनवरती. त्याशिवाय तुम्हाला इथे एक टॉगलही दिलेला आहे. तर त्यात तुम्ही बघू शकता की तुमचा एका दिवसाचा प्रॉफिट आणि लॉस किती झालेला आहे. ही गोष्ट झाली आता होमपेजची. खाली तुम्ही बघू शकता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे टॅब आहेत. तर आपण आधी एक व्हिडिओ बनवलेला आहे ज्याच्यात आपण सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. पण सध्या जे आहे आपल्याला जायचं आहे वॉचलिस्टवाल्या टॅबमध्ये. तर वॉचलिस्टवाल्या टॅबवर तुम्ही क्लिक करा एकदा आणि तुम्ही इथे बघू शकता की वॉचलिस्ट आपले किती आहेत, काय आहेत ते सगळे इथे बनवलेले आहेत. आता हे वॉचलिस्ट जे आहेत ते आपोआप बनत नाही, आपल्यालाच बनवावे लागतात. तर बनवायचे कसे, तर त्याआधी जे आहे ते तुम्हाला इथे जी काय वॉचलिस्ट आहे आणि त्याच्यात काय स्टॉक तुमचे आहेत, इंडेक्स आहेत, ते सगळे गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. आता धन FNO वाली वॉचलिस्ट जी आहे, नुसती वॉचलिस्ट नावाची पण एक वॉचलिस्ट मी बनवून ठेवली अशीच. तर त्याच्यात तुम्ही बघू शकता की त्याचं नाव काय वगैरे, ते NSE आहे, BSE आहे, त्याचा ॲट द मनी प्राईस काय आहे, प्रॉफिट लॉस किती झालेला आहे, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते इथेच तुम्हाला बघायला मिळून जातील. त्याशिवाय जर तुम्हाला अजून एक वॉचलिस्ट समजा बनवायची असेल तर तुम्ही या सेटिंग आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या सेटिंग आयकॉनमध्ये इथे जे आहेत तुमचे सगळे वॉचलिस्ट अवेलेबल आहेत. आणि त्या वॉचलिस्टमध्ये किती स्टॉक आहेत हे पण तुम्हाला इथेच कळून जातं. आता स्टॉक कुठले आहेत ते तुम्हाला जाऊन वैयक्तिक बघावं लागेल. पण इथे जे आहेत ते तुम्हाला एक लाईन्स पण दिलेले आहेत. तर लाईन्स काय करतात, त्याला टच अँड होल्ड केल्यावरती तुम्ही इथे बघू शकता की तुम्ही रिऑर्डर करू शकता. तर तुमच्या आवडीनुसार, तुमच्या गरजेनुसार जे आहेत ते तुम्ही वॉचलिस्ट वर खाली किंवा शिफ्ट करू शकता आणि त्यांना पोझिशन करू शकता तुमच्या गरजेप्रमाणे. पण तुम्हाला जर नवीन वॉचलिस्ट कुठली ॲड करायची असेल तर काय करू शकतो, तर इथे तुम्हाला ॲड न्यू वॉचलिस्टचा ऑप्शन दिलेला आहे. त्यावर क्लिक करा एकदा आणि त्या वॉचलिस्टचं नाव जे आहे ते ठेवायचं ते करा. आता आपण स्कॅल्पिंगसाठी एक वॉचलिस्ट बनवूयात आणि वॉचलिस्ट सेव्ह करायला फक्त इथे टिकमार्कवर क्लिक करायचं तुम्हाला. आता तुम्ही इथे बघू शकता वरच्या जागी की आपली जी वॉचलिस्ट आपण बनवली आत्ता स्कॅल्पिंग नावाची ती इथे तुम्हाला दिसून जाते. पण या वॉचलिस्टमध्ये आपण काही ॲडच नाही केलं म्हणून ते म्हणते की बाबा वॉचलिस्ट एम्प्टी आहे आपली आणि त्याच्यात ॲड कर. ॲड करायला तुम्ही इथूनच ॲड करू शकता किंवा इथे जे आहे तुम्ही सर्च करू शकता आणि सर्च केल्यानंतर तुम्ही ॲडही करू शकता. तर ॲड टू वॉचलिस्टमध्ये जाऊयात. तर फॉर एक्झाम्पल आता मी येस बँक शोधतोय. आपल्याला येस बँकचे पण दोन ऑप्शन आलेले आहेत, NSE आणि BSEचे. NSE जे असतं ते नॅशनल स्टॉक एक्सचेंज असतं आणि BSE जे आहे ते बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असतं. तर हे दोन वेगळे वेगळे गोष्टी आहेत. तर आपण पण स्टॉक ॲड करायला इथे जे आहे ते तुम्हाला प्लस साईनवर क्लिक करावं लागेल. प्लसवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आपलं जे स्टॉक आहे ते सेव्ह झालेलं आहे कारण इथे बुकमार्क आलेला आहे. तर आपण समजा बॅक गेलो तर बॅक गेल्यावरती तुम्ही बघू शकता की स्कॅल्पिंगवाल्या वॉचलिस्टमध्ये आपली येस बँकची जी स्टॉक होता तो इथे अवेलेबल आहे. त्याची ॲट द मनी प्राईस जी काय आहे ते दिलेलं आहे, त्याचा प्रॉफिट अँड लॉस किती झालेला आहे आणि आजचा प्रॉफिट लॉस ते पण इथे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. जर तुम्हाला अजून काय ॲड करायचं असेल तर आपण वेगळे वेगळे गोष्टी पण ॲड करू इथे.
फॉर एक्झाम्पल फेडरल बँक ॲड करायचं असेल तर आपण फक्त सर्च करू एकदा, किंवा इथे ऑलरेडी आहे पण त्याच्यात ॲड केलेलं. आता तुम्ही इथे बघू शकता ॲड झालेलं आहे. तर बॅक करूयात आणि इथे जे आहे ते 2 स्टॉक तुमचे ॲड झालेले आहेत. हे स्टॉक जे आहेत ते तुम्हाला डिलीट करायचे असेल तर टच अँड होल्ड करायचे तुम्हाला, आणि इथे जे आहे तुम्हाला डिलीट आणि रिऑर्डरचे जे ऑप्शन आहेत जे वॉचलिस्टसाठी पण होते ते इथे अवेलेबल झालेले आहेत. त्याशिवाय आता कुठल्या स्टॉकची कुठला इव्हेंट चालू असेल तर इथे जे आहे तुम्ही बघू शकता ॲन्युअल जनरल मीटिंग येस बँकची चालू आहे आणि फेडरल बँकची डिव्हिडंड येणार आहे 1.2 रुपीज पर शेअर प्रमाणे. तर तुमचे शेअर ऑब्विसली आता 2, 4, 5 असेल तर तुमचा फारसे अकाउंटला पैसे येणार नाहीत, पण तुमचे हजारो लाखो शेअर असतील फेडरल बँकचे तर तुमच्या अकाउंटमध्ये लाखो रुपये येतील. हे ऑब्व्हियसली हजारो लाखो जे आहेत ते डिव्हिडंड आहे, म्हणजे तुम्हाला तेवढे शेअर असण्याची गरज आहे. समजा आपल्याला एक चार्ट बघायचा आहे तर आपण येस बँकवर सध्यासाठी क्लिक करूयात आणि इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो चार्ट आपला लोड झालेला आहे. हा जो आहे तो लाईन ग्राफ आहे आणि ह्याचं ड्युरेशन जे आहे तुम्ही 1 दिवस, 5 दिवस, 1 महिना, 6 महिने आणि मॅक्सिमम अमाऊंट म्हणजे हा जो स्टॉक आहे तो चालू झाल्यापासून किंवा अवेलेबल केल्यापासून किती वर गेलाय खाली गेलाय ह्याचं सगळं परफॉर्मन्स डिटेल तुम्हाला इथे मिळून जातील. त्याशिवाय वरच्या भागी जे आहे तर तुम्ही इथे आता मार्केटमध्ये काय चाललं, लाईव्ह काय, टेक्निकल्स काय आहेत, हे सगळे गोष्टी इथे बघू शकता. आणि तुम्हाला NSE आणि BSE मध्ये जर टॉगल करायचं असेल तर तुम्ही इथे फक्त NSE आणि BSE मध्ये टॉगल करू शकता आणि त्याप्रमाणे तुमचे मार्केट डेप्थ जे आहे ते तुम्हाला कळून येईल इथे. जर तुम्हाला SIP चालू करायची असेल स्टॉक्समध्ये ते पण तुम्ही धनवरती करू शकता. तुम्हाला फॉरएव्हर एक लिमिट लावायची असेल, अलर्ट लावायचं असेल की बाबा हा स्टॉक जेव्हा एका प्राईसला येईल तेव्हाच मला बाय करायचं असेल तर तुम्ही इथे जे आहे अलर्ट लावू शकता आणि त्याप्रमाणे अलर्ट आल्यावरती तुम्ही डिसिजन घेऊ शकता की बाय करायचं की सेल करायचं. वॉचलिस्टमध्ये ॲड कसं करायचं मी तुम्हाला दाखवलंच आहे. आणि बास्केट जर तुम्ही एक क्रिएट करत असाल म्हणजे मल्टिपल स्टॉक जे आहेत ते तुम्हाला एका बास्केटमध्ये फक्त घालून पाहिजे असतील तर त्याप्रमाणे तुम्ही एका बास्केटमध्ये ॲड करू शकता आणि एकत्रच एक्सचेंजला अख्खी ऑर्डर पाठवू शकता. त्याशिवाय मार्केट डेप्थ म्हणून एक ऑप्शन आहे. तर बाय ऑर्डर्समध्ये जर तुम्ही बघितलं तर इथे ऑर्डर्स किती झाले, त्याची क्वांटिटी किती आहे आणि त्याची बिड काय झाली हे तुम्हाला सगळ्या गोष्टी बाय ऑर्डरमध्ये बघायला मिळतात. तसंच तुम्ही सेल ऑर्डर्समध्ये बघितलं तर त्याची आस्किंग प्राईस काय झाली, क्वांटिटी किती आहे आणि त्या प्राईसला किती ऑर्डर झाले हे सगळे सेल ऑर्डरमध्ये तुम्हाला बघायला मिळतं. खाली तुम्हाला एक अंडरस्टँडिंग यावं म्हणून एक लाईन ग्राफ दिलेला आहे. तर डावीकडे जे आहे बिड्स आहे ते ग्रीन कलरमध्ये आहे आणि इथे जे आहे ते ऑफर्स आहे ते लाल कलरमध्ये म्हणजे रेड कलरमध्ये इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला एक अंदाज येतो ग्राफिक रिप्रेझेंटेशन थ्रू. खाली जर स्क्रोल केलं तर तुम्ही इथे बघू शकता परत मार्केट टुडे काय चाललंय, ओपन किती झालेलं होतं आजच्या दिवशी, म्हणजे किती प्राईसला ओपन झालं, किती हाय गेलंय आज, किती लो गेलंय आज आणि प्रिव्हियस क्लोज काय होता. आणि परत एका लाईन ग्राफवर तुम्हाला कळून येतं की या रेंजमध्ये सध्या स्टॉकची प्राईस जी आहे ती किती चालली आहे. परत तुम्हाला त्याशिवाय व्हॉल्यूम, लोअर सर्किट, अपर सर्किट, ॲव्हरेज प्राईस, वेळ किती झाला, क्वांटिटी किती झाली, हे सगळे गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतात. त्याशिवाय तुम्हाला हिस्टॉरिकल परफॉर्मन्सचा पण एक सेक्शन जो आहे तो इथे प्रोव्हाइड केला आहे. तर एका वर्षात स्टॉकचा काय हाय होता, काय लो होता, 3 वर्षाचा, 5 वर्षाचा, हे सगळ्या गोष्टी. आणि सिमिलरली परत एका लाईन ग्राफवर लो आणि हाय जे आहे त्याच्यामध्ये स्टॉक आत्ता कुठे उभारतो हे तुम्हाला बघायला मिळतं. आणि परत इन्व्हेस्टमेंट रिटर्न्स शॉर्ट टर्ममध्ये किती येतील, लॉंग टर्ममध्ये किती येतील, पर्सेंटेज वाईज इथे दिलेलं आहे. आता 1 वर्ष ते 5 वर्षामध्ये इथे लॉंग टर्ममध्ये आहे आणि 1 आठवडा ते 6 महिने जे आहे ते इथे शॉर्ट टर्ममध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो ह्याचा डिटेलमध्ये जर तुम्हाला चार्ट बघायचा असेल तर इथे जे आहे ते तुम्हाला एक चार्टचा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकता आपली येस बँकचं जे स्टॉक आहे तो इथे ओपन झालेला आहे आणि त्याचा ग्राफ जो आहे कसा चाललाय वर खाली ते सगळे गोष्टी इथे अवेलेबल केलेले आहेत. ऑब्व्हियसली या साईडला जे आहे ते तुमची प्राईस बघायला मिळते आणि हे जे आहे ते वेळ आहे. तर हे 2 ॲक्सेस झाले त्याचे. तर इथे येस बँक जिथे लिहिलं आहे त्याच्या साईडला तुम्हाला एक 5 लिहून येते. 5 म्हणजे काय, आता ही कुठली पण एक आता कॅन्डल घ्या तुम्ही, ती आहे 5 मिनिटाची, म्हणजे 5 मिनिटात स्टॉकची प्राईस जी आहे ती किती वर गेली किंवा किती खाली गेली हे तुम्हाला एका कॅन्डलमध्ये 5 मिनिटाच्या ड्युरेशनसाठी कळतं. तसंच तुम्ही आता हिरवी घ्या किंवा लाल घ्या त्यांनी काहीही फरक नाही पडत, ती आहे 5 मिनिटाची कॅन्डल. तसंच तुम्हाला कॅन्डलची जी आहे ती ड्युरेशन बदलायची असेल तर तुम्हाला वरती इथे एक ऑप्शन दिलेला आहे 5 मिनिट्सवाला. तर त्यावर समजा क्लिक केलं तुम्ही
तर तुम्हाला इथे वेगळ्या वेगळ्या मिनिटाचे, आवर्स वाईज, डेज वाईज, सेकंडमध्ये तुम्हाला बघायचं असेल ते पण दिलेलं आहे. जर आपण 5 सेकंदावर गेलो तर आता आपण आलोय 5 मिनिटाच्या ग्राफला. तर एक कॅन्डल जी आहे ती फक्त 5 सेकंदाची. तर दर 5 सेकंदाला तुम्हाला इथे नवीन कॅन्डल बनलेली दिसेल. तर इथे तुम्ही बघू शकता नवीन कॅन्डल थोड्या वेळात येईल. इथे जी आहे ती 5 सेकंदाची आहे. कुठली पण कॅन्डल घ्या ती 5 सेकंदाची आहे. जनरली 5 सेकंदात कोणी बघत नाही, तर 1 मिनटं, 2 मिनटं, 3 मिनटं किंवा 5 मिनटं यावर ठेवतो. त्याशिवाय इथेच तुम्ही परत क्लिक केलं तर तुम्हाला स्टार करायचा ऑप्शन आहे. तर तुम्हाला कुठला स्पेसिफिक टायमिंग तुम्हाला बघायचे असेल, समजा 1 मिनिटाचे आणि 1 दिवसाचे तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे, तर तुम्ही इथे स्टार करू शकता आणि त्याला सेव्ह करू शकता त्याप्रमाणे. तर सध्या जे आहे आपण परत 5 मिनिटावर आलेलो आहोत. इथे जे आहे 5 मिनिटावर आहे. तर तुम्हाला 1 मिनिटामध्ये तुम्हाला जे आहे ते ट्रेडिंग करायचं, तर तुम्ही इथे जे आहे त्याला स्टार करू शकता. जर तुम्हाला 1 दिवसामध्ये ट्रेडिंग करायचं तर तुम्ही इथे ह्याला स्टार करू शकता आणि तुमच्या जे आहे गरजेप्रमाणे तुम्ही इथे स्टार करून त्याला सेव्ह करू शकता. वरच्या जागी जे आहे मित्रांनो इथे तुम्हाला हे 3 गोष्टी बघायला मिळतात. तर हे 3 गोष्टी काय आहेत, ह्याला म्हणतो आपण टॅब. तर या टॅबमध्ये काय आहे तर वेगळे वेगळे प्रकारचे ग्राफ आहेत, म्हणजे वेगळ्या वेगळ्या स्टॉकचे ग्राफ आहेत. तर इथे जे आहे तुम्ही बघू शकता ट्रायडंट आहे, फेडरल आहे, येस बँक आहे. हे जे आहे ते मी आधी बघत होतो टॅबमध्ये, तर ते सेव्ह झालेले आहेत, ते बंद नाही केलेत मी म्हणून राहिलेले आहेत. पण तुम्ही या पद्धतीने बघू शकता. आणि तुम्हाला जर फक्त डायरेक्ट एक ग्राफ जो आहे तो सर्च करायचा आणि ॲड करायचा आहे, तुम्ही इथूनही करू शकता. फक्त तुम्हाला प्लसवर क्लिक करायचं आहे आणि प्लसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या रिसेंट सर्चेसमध्ये जे कुठले स्टॉक असतील ते तुम्ही ॲड करू शकता किंवा डायरेक्ट सर्च करू शकता. तर फॉर एक्झाम्पल आपण आत्ता निफ्टी 50 सर्च करूयात आणि निफ्टी 50 जे आहे इथे आलेलं आहे, तर त्यावर क्लिक करा आणि तुम्ही इथे बघू शकता निफ्टी 50चा ग्राफ आलेला आहे. तुम्ही इथेही बघू शकता. ऑब्विसली इथे जे आहे तुम्ही IDX बघू शकता. तर IDX असतो इंडेक्स, म्हणून तुम्हाला IDX बघायला मिळतं आहे. तर तुम्ही जे आहे असे 3, 4, 5 ग्राफ जेवढे तुम्हाला गरज आहे तेवढे ग्राफ उघडून ठेवू शकता. आणि ते जर तुम्हाला एका लेआउटमध्ये बघायचे असेल तर तुम्हाला इथे धन लेआउटचं ऑप्शन आहे. तर आपण समजा या स्क्वेअरवर क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकता 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आहेत. पण हे जे आहेत ते सिरियल नंबर नाही आहेत. हे तुम्ही अप टू 8 ग्राफ इथे बघू शकता. तर 8 वेगळे वेगळे प्रकारचे जे आहेत तुम्ही स्टॉक्स बघू शकता आणि तुम्ही कंपॅरिझन जे काय तुमचं कॅल्क्युलेशन आहे किंवा इन्व्हेस्टमेंट आहे ते तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. 8 जे आहे थोडा मोठा नंबर आहे. जर तुमची स्क्रीन जी आहे ती छोटी आहे तर स्क्रीन मोठी घ्या आणि बिंदास 8 ग्राफ तुम्ही बघू शकता. सध्या जे आहे माझ्याकडे 4 ग्राफ उघडेत. तर समजा मी तुम्हाला एक्झाम्पल 2 ग्राफने सुरू करूयात. कुठल्या पण टॅबमधला तुम्ही स्टॉक जो आहे तो रेप्लिकेट होतो जनरली. तर इथे बघू शकता येस बँक चालू आहे, तर दोन्हीकडे येस बँक आलेलं आहे. जर तुम्हाला कुठला बदलायचं असेल तर तुम्ही फक्त त्या बॉक्सला सिलेक्ट करा आणि मला खाली जर ट्रायडंट पाहिजे असेल तर फक्त ट्रायडंटच्या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता ट्रायडंट आलेलं आहे, येस बँकवर आहे, ट्रायडंट खाली आहे आणि त्याचे ग्राफ जे आहे ते दोन्हीकडे तुम्हाला बघायला मिळतात. सिमिलरली तुम्हाला येस बँक नाही बघायचं वरती तर तुम्ही इथे टॅप करा. तुम्ही इथे बघू शकता एक ब्लू बॉक्स आलेला आहे. आपण फेडरलवर टॅप करू आणि वरती जे आहे आता फेडरलचा ग्राफ आला आहे, खाली ट्रायडंटचा ग्राफ आला आहे. तर या पद्धतीने तुम्ही वेगळे वेगळे प्रकारचे ग्राफ जे आहेत ते तुम्ही 2 वेगळ्या वेगळ्या लेआउटमध्ये बघू शकता. हां, तर तुम्हाला सगळे 4ही ग्राफ जे आहेत ते एकत्र बघायचे असतील तर तुम्ही परत त्यावर क्लिक करा आणि 4वर क्लिक करूयात आपण इथे. आणि इथे तुम्ही बघू शकता मी येस बँक, ट्रायडंट, फेडरल बँक आणि निफ्टी 50चे ग्राफ जे आहेत ते एकत्र मला बघायला मिळत आहेत. तर त्या पद्धतीने मी सगळ्या स्टॉक्समध्ये जे आहे ते ट्रेडिंग आरामात करू शकतो. तर आता मला हे लेआउट नको असेल तर मी फक्त परत या बॉक्सवर क्लिक करीन. जर तुम्हाला कुठला स्पेसिफिक लेआउट किंवा तुम्ही इंडिकेटर लावलेले आहेत, इंडिकेटर काय असतात मी सांगेन तुम्हाला एका सेकंदात, पण ते तुम्हाला रिनेम करायचे असतील, सेव्ह करायचे असतील, मेक अ कॉपी करायचे असेल तर तुम्ही करू शकता आणि नंतर जे आहे तुम्ही लोड लेआउट करू शकता आणि एका ग्राफमध्ये तुम्ही वेगळे वेगळे इंडिकेटर बघू शकता आणि वेगळ्या वेगळ्या गोष्टी एकाच ग्राफचे बघू शकता आणि सेव्हही करू शकता. तर हे धनमध्ये चांगली गोष्ट इथे प्रोव्हाइड केलेली आहे. हे सगळं झालं, पण आपण स्कॅल्प ट्रेडिंग जे आहे ते कसं करणार धनवरती. तर आता तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगचा जर का व्हिडिओ बघितलाय तर सिमिलर आहे, पण आपण ऑप्शन्स विकत घेण्याच्या ऐवजी आपण स्टॉक्स विकत घेणार आहे. तर तेवढा एक मोठा फरक इथे पडून जातो. तर आपण सध्या आहोत येस बँकच्या ग्राफला.
तर तुम्हाला जर बाय आणि सेल करायचं असेल, तुम्ही इथून खालून जे आहे तुम्हाला ऑर्डर लावायचे ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला इथून बाय आणि सेल करायचं असेल तेही करू शकता, आणि एक अजून पद्धत आहे त्यांनी पण करू शकता. जर पहिल्या पद्धतीवर आपण बायला क्लिक केलं तर तुम्हाला जे आहे ते ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगचे 2 ऑप्शन येतात. तुम्हाला क्वांटिटी किती घ्यायची, काय प्राईसला घ्यायचे, मार्केट लिमिट, ट्रिगर, हे सगळे गोष्टी ज्या आहेत इथे अवेलेबल आहेत. आणि मार्केटची डेप्थ जी आहे ते पण इथे दिलेली आहे, म्हणजे तुम्हाला एक डिसिजन घ्यायला सोपं जाईल. आणि परत तुम्हाला सेलवर जायचं असेल, तुम्ही इथे टॉगल करू शकता बाय आणि सेलच्या मध्ये. बरं, मग परत आपण वर आलो तर तुम्ही इथे पण बघू शकता बाय आणि सेल आहे. हे आता जे रेड आहे ते सेल आहे आणि जे ब्लू आहे ते बाय आहे. तर समजा आपण बायवर क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकता साईडला उघडलेलं आहे सेल आणि बायचे ऑप्शन. परत मार्केट लिमिट, स्टॉप लिमिट, हे सगळ्या गोष्टी आले. इंट्राडे तुम्हाला बाय करायचं असेल डायरेक्ट तुम्ही इथे बटन दाबू शकता तुमची लिमिट्स वगैरे सेट करून. ते कसं करायचं ते पण मी दाखवीनच तुम्हाला. तिसरी आणि सोपी आणि सुंदर गोष्ट ह्याच्यात आहे की तुम्ही जे आहे तुम्हाला पाहिजे तिथे समजा 24.51ला मला सिलेक्ट करायचं. मी टच आणि होल्ड केलं तर 24.51ला इथे क्रॉस हेअर आलाय. आता हे जे लाईन आहे ह्याला आपण क्रॉस हेअर म्हणतो. तर इथे क्रॉस हेअर आलाय. आपण प्लसवर क्लिक करूयात आणि प्लसवर क्लिक केल्या तुम्ही इथे बघू शकता बाय ॲट ही लिमिट आलेली आहे. म्हणजे जेव्हा प्राइस जी आहे ती 24.51ला येईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमची ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट होईल. तसंच तुम्ही सेलही करू शकता 24.51च्या स्टॉपला, आणि तुम्ही स्टॉप लॉस पण इथे लावू शकता. तेव्हा एक अख्खी नवीन ऑर्डर जी आहे ती पण इथे क्रिएट करू शकता. तर आता जे आहे आपण बायवर क्लिक करूयात. बायवर क्लिक केल्यानंतर तुमचा जो ऑप्शन आला होता इथे ते इथे सगळ्या गोष्टी येऊन गेलेल्या आहेत परत. आणि त्याशिवाय तुम्हाला असं बघायचं नसेल साईडला तर तुम्ही अनडॉकही करू शकता. अनडॉकवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही विंडो जी आहे ती सेपरेट झालेली आहे, आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने ही विंडो जी आहे कुठे पण नेऊ शकता आणि ठेवू शकता. आणि तुम्ही परत 3 डॉटवर ठेवून डॉक टू राईट केलं की परत ते त्याच्या जागी निघून जातं. आपण सध्या बायला आहोत आणि आपण जे आहे सध्या लिमिट सेट करत आहोत. म्हणजे जेव्हा स्टॉक जे आहे या प्राईसला येईल तेव्हा ऑटोमॅटिकली आपले स्टॉक जे आहेत ते परचेस होऊन जातील. तर आपण जे आहे सध्या सेट करूयात 40ला. तुम्हाला मी एक्झाम्पल देतो म्हणून. त्याचे टिक्स जे आहेत ते ऑटोमॅटिकली सिलेक्ट होतात. तुमचे युनिट्स जे आहेत ते तुम्ही इथे घेऊ शकता. आता युनिट्समध्ये तुम्हाला लॉटचे काही फंडा इथे नाही आहे, म्हणून तुम्ही 1 युनिट घेऊ शकता, 10 घेऊ शकता, 100 घेऊ शकता, 1000 घेऊ शकता, 10,000 घेऊ शकता, 1,00,000 घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम इथे नाही येणार तुम्हाला. तर आपण जे आहे सध्यासाठी 1 युनिटवर जाऊयात. 10 युनिटवरती पण मी तुम्हाला आत्ता दाखवीनच. मग टाईम इन 4 झालं. आणि प्रोडक्ट जे आहे ते इंट्राडे किंवा तुम्हाला डिलिव्हरी त्याच्यात किंवा MTF करायचं असेल तर तेही तुम्ही इथेच करू शकता. इंट्राडेमध्ये एकच दिवसात तुम्ही बाय करता आणि त्याच दिवशी जे आहे ते सेल करता. आता सेल जे आहे ते तुमच्या हातात नसतं. जर 3-3:30 वाजले तुम्ही पोझिशन होल्ड केली तर ऑटोमॅटिकली सेलच होणार आहे, तुमचा प्रॉफिट असो किंवा लॉस. पण डिलिव्हरीमध्ये असलं काही नसतं. डिलिव्हरी तुमची लॉंग टर्मच्या प्रमाणे असतं. पण जर तुम्ही इंट्राडे त्या सेटिंग थ्रू केलं तर इंट्राडे म्हणूनच काउंट होईल. तर आपण सध्या जे आहे डिलिव्हरी करूयात आणि बायवर क्लिक करूयात. आणि तुम्ही इथे बघू शकता ऑर्डर सेंड झालेली आहे, ऑर्डर सबमिटेड, आणि हे सगळे गोष्टी इथे आलेल्या आहेत. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता की मी एक बाय लिमिट लावली. मार्केट एवढं खाली येणारच नाही आत्ता, म्हणून मी इथे लावलेली आहे. तर तुम्हाला एक अंदाज येईल की कसं काय करायचं. इथे बाय लिमिट आहे म्हणजे आपली ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट झालेली नाही आहे. आपण किती स्टॉक विकत घेतले ते 1मध्ये इथे कळतंय. आपण आत्ता 1वर आहे कारण एकच घेतलं आपण. आणि तुम्हाला ही ऑर्डर कॅन्सल करायची असेल तुम्ही इथूनच करू शकता. पण तुम्हाला वाटते की बाबा माझी क्वांटिटी चुकली, मला ऑर्डर जी आहे कॅन्सल करायची किंवा चेंज करायची ओव्हरऑल, तर तुम्ही काय करू शकता. इथे करू शकता तुम्ही बिंदास. इथे जे आहे तुमची क्वांटिटी जी आहे त्यावर एकदा क्लिक करा आणि तुम्हाला मॉडिफाय करायचं ऑप्शन येऊन जाईल. मॉडिफायमध्ये तुम्ही बाय सेल चेंज नाही करू शकणार, पण तुम्ही प्राईस, युनिट्स, हे सगळे गोष्टी ज्या आहेत ऑर्डर तुमची लागायच्या आधी हे सगळे गोष्टी करू शकता. आणि मग त्यानंतर जर तुम्ही मॉडिफाय ऑर्डरला टॅप केलं तर तुमची ऑर्डर जी आहे ती इथे चेंज होऊन जाईल. तर आपण जे आहे 0.40च्या जागी 0.51ला जाऊयात. आणि आता मी जे आहे ते मॉडिफाय ऑर्डर करीन. मी आता 24.53च्या प्रमाणे ऑर्डर लावलेली आहे. परत मला ऑर्डर चेंज करायची असेल तर तुम्हाला सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे. युनिट्स आहेत मी 10 करेन. इथे मॉडिफाय ऑर्डर केलं. आता जेव्हा केव्हा 24.53ला प्राईस येईल स्टॉकची
तेव्हा ऑटोमॅटिकली ही ऑर्डर जी आहे ती एक्झिक्यूट होऊन जाईल. तर आता तुम्ही मित्रांनो बघू शकता की ऑर्डर जी आहे आपली ती एक्झिक्यूट झालेली. आता तुम्हाला एकतर कळेल कसं ते, इथे तुम्हाला ऑब्व्हियसली एक नोटिफिकेशन पण येईल, पण त्याशिवाय तुम्ही इथे बघू शकता प्राईस जी आहे ती प्लस आणि मायनसमध्ये सध्या टॉगल होत आहे. म्हणजे प्लस आहे तर आपलं प्रॉफिट आहे, मायनस आहे तर लॉस आहे. इथे 10 जे आहे तुम्ही बघताय ती आपली क्वांटिटी आहे आणि तुम्हाला ऑर्डर एक्झिट करायची असेल तुम्ही इथूनच एक्झिटही करू शकता. त्याशिवाय तुम्हाला खाली जे आहेत ते तुम्हाला 3 ऑप्शन दिलेले आहेत. तसंच तुम्हाला जर स्टॉप लॉस वगैरे लावायचा असेल तर तुम्ही टॅप आणि होल्ड करा, जसं आपण बाय करताना केलं तसं. तर आपण इथे जे आहे समजा स्टॉप लॉस लावायचं आहे, क्रॉसहेअर आलं आहे, आपण प्लसवर करू आणि तुम्हाला इथे जे आहे ते इथे स्टॉप आणि लिमिटचं ऑप्शन आलेलं आहे. तर इथे आपण स्टॉप आणि लिमिट लावू. तर आपली स्टॉप प्राईस कितीला असायला पाहिजे आणि लिमिट प्राईस कितीला असायला पाहिजे ते इथे सेट करूयात आपण. तर इथे जे आहे मी लिमिट आणि स्टॉप जे आहे इथे लावलेलं आहे एक्झाम्पलसाठी. तर आपण सेलवर क्लिक करूयात आणि इथे तुम्ही बघू शकता की आपली लिमिट जे आहे आणि स्टॉप जे आहे इथे लागलेलं आहे. जर त्या प्राईसला गेलं तर ऑटोमॅटिकली आपलं प्रॉफिटही बुक होईल, खाली गेलं खूप तर आपला लॉस जास्त होऊ नये म्हणून तिथे आपलं स्टॉक जे आहे ते ऑटोमॅटिकली सेल होईल. आता तुम्हाला त्याच्यातून एक्झिट करायचं असेल तर तुम्हाला फक्त इथे क्रॉसवर क्लिक करायचं आहे, क्लोज पोझिशन, आणि तुमची पोझिशन जी आहे ती क्लोज झालेली आहे. तसंच तुम्हाला जर या स्टॉकमधून ओव्हरऑलच एक्झिट करायचं असेल तर परत तुम्ही इथे जाऊन तुम्ही एक्झिट करू शकता, इथून एक्झिट करू शकता किंवा या क्रॉसवरने एक्झिट करू शकता. सध्या जे आहे आपण क्लोज पोझिशनला जर गेलो तर इथे क्लोज पोझिशनचा ऑप्शन आलेला आहे. शुअर असाल तर क्लोज पोझिशन करा आणि तुम्ही इथे बघू शकता की युअर रिक्वेस्ट सेंड सक्सेसफुली, म्हणजे आपले स्टॉक जे आहेत ते सेल झालेले आहेत. हां, तर आता तुम्ही इथे बघू शकता कॅन्डल्सवर की एक अप ॲरो आला आहे, एक डाऊन ॲरो आला आहे. तर हे कशासाठी? हे बघा, जेव्हा अप ॲरो असतो कॅन्डलच्या खाली त्याचा अर्थ आहे की आपण इथे बाय केलेलं आहे. जेव्हा इथे डाऊन ॲरो दिसतो म्हणजे आपण सेल केलेलं आहे. ह्याचा एक सोपं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे तुमच्या रेफरन्ससाठी आणि तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. तर ही गोष्ट तुम्हाला एक सोपी होऊन जाते. तर तुम्हाला असे जे आहेत ते मल्टिपल ऑप्शन्स बाय आणि सेल करायला दिलेले आहेत. डनमध्ये तुम्ही चार्टमधून इथून तुमचं जे काय क्रॉस वगैरे बनेल तुम्ही क्रॉस हेअरमधून बाय आणि सेल करू शकता. तुम्ही जर बॅकला गेला तर परत इथूनही बाय आणि सेल करू शकता. तर या पद्धतीने आहे. स्कॅल्पिंग तुम्हाला कळालं नसेल तर मी परत सांगतो. समजा या ग्राफमध्ये इथे आपली स्टॉक प्राईस आहे आणि तुम्हाला दिसते की ही वर चालली आहे. तर आपण जे आहे तिथे समजा 20 स्टॉक विकत घेतले, 20 स्टॉकमध्ये इथे जाऊन प्रॉफिट झाला, तुम्हाला कळतं की आपलं प्रॉफिट झाला आहे. किंवा मग इथे जाऊन प्रॉफिट झाला आपला, तुम्हाला माहिती आहे आपल्याला प्रॉफिट जे आहे आपल्याला बुक करायचं होतं. ह्याचा जो डिफरन्स आहे, आपण आता 10,000 रुपये समजा घालवले ह्याच्यात आणि तुम्हाला 2,000 रुपये जे आहेत त्याचा तुम्हाला प्रॉफिट झाला आहे. तर तुम्ही इथून डायरेक्ट तुमची सगळी पोझिशन जी आहे ती एक्झिट करू शकता आणि तुम्हाला प्रॉफिट झालेलं आहे 2,000 रुपयेचा. आता हे आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये पण बघितलेलं आहे आणि तुम्ही इथे स्कॅल्पिंग याला म्हणतो आपण, जर आपण ऑप्शन ट्रेडिंग करत नसू तर हे सोप्या भाषेत ऑप्शन ट्रेडिंग झालेलं आहे तुमचं. आणि मी परत सांगतोय की मी काहीही फायनान्शियल ॲडवाईस देत नाही आहे कुठलंही स्टॉक विकत घेण्याच्या बाबतीत. तर प्लीज ह्याला आपण फायनान्शियल ॲडवाईस म्हणून ट्रीट करून नाही आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.